नमस्कार, मी सविता कुलकर्णी. ने आयोजित केलेल्या रोगप्रतिकार शक्तीच्या अभ्यासाचं व्याख्यान मालिकेमधलं हे तिसरं लेक्चर आज आपण सुरू करत आहोत. पहिल्या दोन व्याख्यानामध्ये आपण बघितलं की रोगप्रतिकारक शक्तीचे कशी असते त्याचा आपण आढावा घेतला. त्यानंतर आपण बघितलं त्याच्यामध्ये असलेल्या पेशी, त्याच्यामधले अवयव हे कुठले आहेत, त्या पेशींचं कार्य काय आहे. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर बघणार आहोत, आपण शिकणार आहोत आणि ते म्हणजे प्रतिजन आणि प्रतिद्रव्य म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडी यांची रचना आणि त्यांचे कार्य. आता आपण बघूया की प्रतिजन म्हणजे नेमकं काय. तर जे पदार्थ MHC कॉम्प्लेक्स सह बी सेल, आता आपण हे पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं की जेव्हा एखादं बी सेल किंवा टी सेल यांना ऍक्टिव्हेट करायचं असेल, त्यांना सक्रिय करायचं असेल, तर हे जे अँटीजन आहे म्हणजे रोगजन म्हणजे जे जंतू असतात त्यांच्यामधला एक भाग असतो, तो MHC कॉम्प्लेक्ससह किंवा बी सेलच्या इम्युनोग्लोबिन रिसेप्टरसह ओळखले जातात आणि त्याच्यानंतर मग प्रतिसाद आपल्याला मिळतो, म्हणजे इम्युन रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. तर प्रतिजनांचे गुणधर्म जे आहेत म्हणजे आण्विक गुणधर्म म्हणजे मॉलिक्युलर प्रॉपर्टीज काय आहेत बरं, आणि ते गुणधर्म शेवटी कशी मदत करतात याच्यावरच ह्या रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला समजण्यास मदत होते. आता आपण बघूया की जेव्हा आपण अँटीजन असं म्हणतो, ते अँटीजन आणि इम्युनोजेनिसिटी ह्याच्यामध्ये काय फरक आहे बरं. इम्युनोजेनिसिटी म्हणजे ह्युमोरल आणि सेल मीडिएटेड हे दोन्ही प्रतिसाद निर्माण करण्याची ज्याच्यात क्षमता असते त्याला इम्युनोजेनिसिटी असं म्हणतात किंवा तो इम्युनोजन असं म्हणतात. आणि अँटीजेनिसिटी म्हणजे अँटीजन म्हणजे फक्त बांधण्याची क्षमता, म्हणजे MHC कॉम्प्लेक्सला किंवा बी सेल रिसेप्टरला किंवा टी सेल रिसेप्टरला किंवा दुसऱ्या कुठल्याही पेशीच्या पृष्ठभागावरील रिसेप्टर्सना. जरी इम्युनोजेनिसिटीचा गुणधर्म असलेल्या सर्व रेणूंमध्ये अँटीजेनिसिटीचा गुणधर्म असतो. म्हणजे काय, जे इम्युनोजन आहेत ते अँटीजन असतातच, पण त्याच्या उलट मात्र सत्य नाही. म्हणजे काय, जे अँटीजन आहेत ते सगळेच इम्युनोजन असतीलच असं नाही. काही लहान रेणू ज्यांना हॅप्टिन्स म्हणतात ते अँटीजेनिक असतात, परंतु स्वतःहून विशिष्ट रोगप्रतिकार प्रतिसाद निर्माण करण्यास अक्षम असतात, म्हणजेच त्यांना त्यांच्यात इम्युनोजेनिसिटीचा अभाव असतो. आता आपण बघूया की इम्युनोजेनिसिटी म्हणजे ह्या इम्युनोजेन्सचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा त्यांचं गुणधर्म काय आहेत इम्युनोजेन्सचे. इम्युनोजेनिसिटी अंशतः 4 गुणधर्मांवर निश्चित केली जाते. एक म्हणजे त्यांचे परकीयता म्हणजे नॉन सेल्फनेस, आण्विक आकार म्हणजे मॉलिक्युलर साईज, तिसरं म्हणजे रासायनिक प्रक्रिया किंवा जटिलता, त्याची केमिकल स्ट्रक्चर आणि कॉम्प्लेक्सिटी, आणि प्रतिजन प्रस्तुत केलेल्या पेशी आणि बदललेल्या स्वपेशीच्या पृष्ठभागावर रेणूसह प्रक्रिया करण्याची आणि सादर करण्याची क्षमता. तर आपण एकामागे एक हे वेगवेगळे गुणधर्म बघूया. परकीयता म्हणजे फॉरेननेस. आता ही परकीयता रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करण्यासाठी एखाद्या रेणूला बायोलॉजिकल सिस्टीमद्वारे म्हणजे जैविक प्रणालीद्वारे स्वतःहून वेगळं म्हणजे परकीय म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. स्वतःच्या प्रतिजनांना आपण प्रतिसाद देत नाही, कारण ते टॉलरन्समुळे हे आपण पहिल्या व्याख्यानात बघितलं आहे. जेव्हा प्रतिजन एखाद्या जीवात प्रवेश करतो म्हणजे अँटीजन एखाद्या जीवात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीची तीव्रता तो किती परकीय आहे त्याच्यावर अवलंबून असते. साधारणतः 2 प्रजातींमध्ये जर का फायलोजेनिक अंतर खूप असेल तर त्याचा रिस्पॉन्स किंवा त्यांचा जास्त रिस्पॉन्स आपल्याला येऊ शकतो, जेवढी असमानता जास्त आहे. याचा अर्थ काय, आता आपण बघितलं की उत्क्रांतीमध्ये सूक्ष्मजीवांपासून ते मानवापर्यंत उत्क्रांती झाली असं आपण म्हणतो. सूक्ष्मजीव एका टोकाला आहेत, मानव हा दुसऱ्या टोकाला आहे. आणि ह्यामध्ये उत्क्रांती होताना वेगवेगळे आपल्या पेशींमध्ये वेगवेगळे बदल होत गेले आणि त्यामुळे आपल्यात रचनात्मक असमानता असल्यामुळे आपण फॉरेननेस आहे त्यांच्यात म्हणजे सूक्ष्मजीवांच्यात आणि मानवामध्ये. दुसरं आहे आण्विक आकार मॉलिक्युलर साईज. आता मायक्रो रेणूंचा आकार म्हणजे मॅक्रो मॉलिक्युल्स जे असतात त्यांचा आकार आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती याच्यात परस्पर संबंध असतो.
म्हणजे काय, जितका मोठा आकार तितका जास्त सक्रियता किंवा जास्त ॲक्टिव्हेशन इम्युनोजनचं. जसं 100,000 डाल्टन जर का असेल, तर त्याचा इम्युनोजेनिसिटी रिस्पॉन्स खूप चांगला असेल. तर 5,000 किंवा 1,000 डाल्टनपेक्षा कमी जर का तुमचा आण्विक वास्तुमान असेल, मॉलिक्युलर वेट असेल, तर ते पदार्थ कमी इम्युनोजेनिक असतात आणि त्याला हॅप्टेन्स म्हणतात. ते आपण पुढे बघणारच आहोत. रासायनिक रचना आणि विषमता म्हणजेच केमिकल कॉम्पोजिशन. रासायनिक क्लिष्टता हे इम्युनोजेनिसिटीला मदत करते. म्हणजे बघा, सिंथेटिक होमोपॉलिमर, जसं आपण एकच अमिनो ॲसिडचा पॉलिमर किंवा साखरेचा पॉलिमर आपण बघितला, त्याचा आकार कितीही मोठा असला तरी त्याची रोगप्रतिकारक शक्ती असते, ती ती प्रेरित करत नाही. तेच वेगवेगळ्या अमिनो ॲसिडचा आणि साखरेपासून कार्बोहायड्रेट्सने बनला जर का पॉलिमर असेल, तो जास्त इम्युनोजेनिक असतो, कारण त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लेक्सिटी असते. आता आपण येऊया, आतापर्यंत आपण बघितलं की अँटिजेन्स किंवा प्रतिजन हे बहुतांशी प्रथिनं असतात, म्हणजे प्रोटीन्स असतात. परंतु तसेच कार्बोहायड्रेट्स असू शकतात, पण लिपिड्स सुद्धा प्रथिनं म्हणून प्रतिजन म्हणून काम करू शकतात. आणि हे जसं आपण बघितलं, प्रथिनांपासून झालेले पेप्टाइड्स असतात, ते टी सेल्सना एमएचसी कॉम्प्लेक्सद्वारा सादर केले जातात आणि मग टी सेल ॲक्टिव्हेट होतात किंवा सक्रिय होतात. तसंच ग्लायकोपेप्टाइड, फॉस्फोपेप्टाइड यांच्यासारखे जे लिपॉइड संयुग असतात, ते एमएचसी रेणूसारखेच काही रेणू असतात. हेही आपण पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं. CD1 रेणूंद्वारे ते टी सेल पेशींना सादर केले जातात. बहुतांशी NK टी सेल पेशींना सादर केले जातात. बी सेलांच्या प्रतिसादनाला उत्तेजनासाठी लिपिडचा वापर हॅप्टिन्स म्हणून केला जातो आणि बोवाईन सिरम अल्ब्युमिन म्हणून एक कॅरियर मॉलिक्यूल म्हणून वापरला जातो, वाहक रेणू म्हणून वापरला जातो. आता या तंत्राचा उपयोग वेगवेगळ्या स्निग्ध रेणूंच्या विरुद्ध अँटीबॉडी बनवण्यासाठी केला जातो. जसे छोटे छोटे स्टिरॉइड मॉलिक्युल्स असतात, त्यांची जर का पातळी बघण्यासाठी आपल्याला डायग्नॉस्टिक टेस्ट करायच्या असतील, तयार करायच्या असतील, तर त्याच्यासाठी अँटीबॉडी तयार करणं फार महत्वाचं असतं. या अँटीबॉडी प्रयोगशाळेत तयार करण्यासाठी त्यांना ह्या स्निग्ध रेणूंविरुद्ध अँटीबॉडी तयार करायला लागतात आणि तेव्हा BSA सारखे वाहक रेणू वापरले जातात. काही ग्लायकोलिपिड्स आणि फॉस्फोलिपिड सारखे लिपॉइड संयुग, हे आपण आत्ताच बघितलं, CD1 कुटुंबाचे सदस्य, याचे बरेचसे रेणू MHC रेणूसारखे असतात. आता आपण बघूया शेवटचा गुणधर्म म्हणजे अँटीजन प्रक्रिया करण्याची आणि सादरीकरणाची शक्यता, ससेप्टिबिलिटी टू अँटीजन प्रोसेसिंग अँड प्रेझेंटेशन. आता ह्युमोरल आणि सेल मेडिएटेड रोगप्रतिकार प्रतिक्रिया म्हणजे इम्युन रिस्पॉन्स विकासासाठी टी सेलचा अँटीजनचे संवाद आणि ते पण MHC रेणू बरोबर एकत्रित सादरीकरण करण्याची आवश्यकता असते. तर जर का तुमचे मोठे जर का मॅक्रोमॉलिक्युल्स असतील, पण ते इनसॉल्युबल असतील, तर त्याच्यात ते फारच इम्युनोजेनिक असतात. आणि जर का सॉल्युबल, विरघळणारे लहान असे जर का तुमचे मॉलिक्युल्स असतील, तर ते कमी इम्युनोजेनिक असतात. कारण मोठे रेणू हे अधिक सहजपणे फॅगोसाइटॉज होऊ जातात. फॅगोसाइट्स त्यांना घेतात आणि त्याची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामुळे त्यांची इम्युनोजेनिसिटी सुद्धा वाढते. आता आपण बघूया की बायोलॉजिकल सिस्टीमचं इम्युनोजेनिसिटीमध्ये काय बरं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा जैविक प्रणालीचं इम्युनोजेनिसिटीमध्ये काय योगदान आहे. तर जरी एखाद्या मायक्रो मॉलिक्युलमध्ये इम्युनोजेनिसिटी देण्याचे गुणधर्म असले, तरी कधी कधी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे, ही त्या अँटीजेनच्या बायोलॉजिकल सिस्टीमच्या संपर्कात येताना त्यांच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. म्हणजे काय, आता त्यांचं जिनोटाईप, जेव्हा एकाच प्रजातीच्या म्हणजे स्पीशीजच्या वेगवेगळ्या जातीमध्ये, स्ट्रेन्समध्ये आपल्याला वेगवेगळी प्रतिक्रिया दिसू शकते. म्हणजेच काय, म्हणजेच आता बघा की आपण एकाच स्पीशीजची सगळी माणसं आहोत, पण वेगवेगळी माणसं आहोत. तर त्यामुळे आपल्यामध्ये इम्युन रिस्पॉन्स हा वेगवेगळा असू शकतो. एखाद्या प्राण्याला जर का प्रतिजनाचा होणारा प्रतिसाद बी सेल आणि टी सेल रिसेप्टरना एन्कोड केणाऱ्या जीनद्वारे आणि त्यांना किंवा ह्याच्यात सहभागी होणाऱ्या विविध प्रोटीन्सच्या जीन्सद्वारे प्रभावित होतो. याचा अर्थ काय,
तर जेव्हा आपण बघतो की टी सेल, बी सेल यांची जी रिसेप्टर्स आहेत ते वेगवेगळे असू शकतात. कारण वेगवेगळ्या स्टेजमध्ये ते वेगवेगळे असू शकतात. त्याचप्रमाणे विविध प्रोटीन्सना एन्कोड करायचे तेही जीन्स वेगवेगळे असू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचा इम्युन रिस्पॉन्स देण्याची क्षमता असते. आता आपण बघूया अँटिजेनिक डोस म्हणजे काय? अँटिजेनचा डोस हा जर का अपुरा असेल, तर रोगप्रतिकार प्रतिसाद उत्तेजित करत नाही तो. कारण काय? पुरेसे लिम्फोसाइट ॲक्टिव्हेट होत नाहीत, सक्रिय होत नाहीत. त्याच्यामुळे कमी डोसमुळे एक प्रकारे टॉलरन्स सारखी स्थिती निर्माण होते. अर्थातच ह्याच्यात आपण नंतर खोलात जाऊन नंतर पुढच्या पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण बघूया. त्या उलट कमी डोस घेतल्याने सुद्धा जास्त डोस घेतल्याने सुद्धा टॉलरन्स होऊ शकतो. ही एक वेगळी प्रक्रिया आहे, जी आपण नंतर बघणार आहोत. बहुतेक प्रयोगांमध्ये आता हा इम्युनोजेन्सचा डोस हा जो काही प्रकार आहे, तो कुठे बरं वापरला जातो? तर तो वापरला जातो जिथे आपल्याला अँटिबॉडीज निर्माण करायच्या असतील किंवा आपल्याला व्हॅक्सिन किंवा लस तयार करायची असेल, अशा ठिकाणी या इम्युनोजेनचा प्रायोगिक अ, अ, उपयोग केला जातो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, जर एकदाच आपण डोस दिला, तर तो प्रतिसाद तीव्र नसतो. पण आपण काही आठवड्याच्या कालावधीनंतर वारंवार डोस दिला, तर या वारंवार बूस्टरमुळे अँटिजेन विशिष्ट टी सेल्स आणि बी सेल्स यांचं क्लोनल प्रसार होतो आणि विशिष्ट लिम्फोसाइटची संख्याही वाढते. हे आपण बघितलं आहे आपल्या पहिल्या व्याख्यानामध्ये, की प्रायमरी आणि सेकंडरी रिस्पॉन्स आपण बघितला आहे. प्रथम आणि दुय्यम असा सेकंडरी रिस्पॉन्स असा आपण रिस्पॉन्स, इम्युन रिस्पॉन्स आपण बघितला आणि ते आपण पुढे आणखीन जाऊन खोलात जाऊन पण बघणार आहोत. तिसरा म्हणजे कुठला बायोलॉजिकल सिस्टमचं कॉन्ट्रिब्युशन आहे किंवा योगदान आहे, तो म्हणजे अँटिजेनचा मार्ग. आता अँटिजेनचा मार्ग, आता हे सगळं एक प्रायोगिक आहे किंवा व्हॅक्सिन असेल किंवा प्रयोगशाळेमध्ये जेव्हा अँटिबॉडी तयार करतो तेव्हाचे मार्ग असतील. तर हे अँटिजेन देण्याचे मार्ग असतात, हे एक्सपेरिमेंटमध्येच असतात. ते पेरेंटेरियल म्हणजे पचन मार्गाव्यतिरिक्त असतात. आणि हे असं दिलं जातं. तर कुठले कुठले मार्ग वापरले जातात? एक तर इंट्राव्हिनस म्हणजे शिरेत देतात. इंट्राडर्मल म्हणजे त्वचेत देतात. सबक्युटेनियस म्हणजे त्वचेखाली देतात आणि इंट्रामस्क्युलर म्हणजे स्नायूमध्ये देतात. इंट्रापेरिटोनियलमध्ये पण दिले जातात. ते पेरिटोनियल पोकळीमध्ये असतात. आता आपण बघूया ॲड्ज्युव्हंट म्हणजे काय? रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढणारे सहाय्यक घटक. अर्थातच मोठा शब्द आहे हा. त्यामुळे आपण छोटा शब्द त्याला वापरू शकतो, ॲड्ज्युव्हंट. ह्या ॲड्ज्युव्हंटचं काम असं आहे, हे ॲड्ज्युव्हंट जे आहे, ते काय करतं? ते रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढवायला मदत करतं. आणि त्याचा लॅटिन ॲड्ज्युएर असा त्याचा अर्थ आहे मदत करणं आणि त्याच्यावरनं हा शब्द आलाय ॲड्ज्युव्हंट. तर हे जर का आपण अँटिजेनमध्ये मिसळले, प्रतिजनात मिसळले आणि त्यासोबत आपण इंजेक्शन दिलं, तर त्या प्रतिजनाची इम्युनोजेनिसिटी वाढवण्याला मदत होते. ॲड्ज्युव्हंट्स बहुधा प्रतिजनांची इम्युनोजेनिसिटी कमी असताना किंवा ते छोटे, त्यांची साईज कमी असताना पुष्कळ वेळा वापरले जातात, म्हणजे त्याचा प्रतिसाद चांगला होतो. आता आपण ॲड्ज्युव्हंटचे काही एक्झाम्पल्स बघूया. तर ॲड्ज्युव्हंटचं पहिलं आपण कुठल्या कुठल्या प्रक्रियेत ते मदत करतं ते बघूया. एक म्हणजे काय असतं, की प्रतिजन दीर्घकाळ टिकून राहतं. म्हणजे अँटिजेन दीर्घकाळ आपल्या शरीरात वावरतं आणि त्याच्यामुळे अर्थातच जास्त पेशींच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जास्त सिग्नल वाढवतं आणि मग तेवढंच जास्त प्रतिसाद पण मिळतो. उत्तेजक सिग्नल वाढवणं म्हणजे काय? को-स्टिम्युलेटरी जे असतात मॉलिक्युल्स, हे अतिशय महत्वाचे असतात जेव्हा पेशींमधल्या इंटरॅक्शन्स होत असतात. म्हणून त्याचंही सिग्नल्स ते वाढवतात आणि त्याच्यामुळे पेशींची ज्या प्रक्रिया आहेत त्याला मदत होते. स्थानिक इन्फ्लमेशन वाढवणं म्हणजे लोकल इन्फ्लमेशन ते वाढवतात आणि त्याच प्रकारे नॉन स्पेसिफिक लिम्फोसाइटचा सुद्धा प्रसार करतात. आता आपण ॲड्ज्युव्हंटची उदाहरणं बघूया. ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट किंवा ॲलम किंवा तुरटी आपण म्हणतो, अगदी सोप्या शब्दात त्याला तुरटी म्हणूया. तुरटी म्हणतात ॲलमला. त्या ॲलम म्हणजे ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट असतं. ते काय करतं?
ते थोडंसं अँटीजनला प्रेसिपिटेट करतं, म्हणजे अवक्षेपित करतं आणि प्रतिजनाच्या संपर्कात प्रभावी वेळ काही दिवसापासून ते आठवड्यापर्यंत ते वाढवतं आणि त्याच्यामुळे अर्थातच आपला इम्यून रिस्पॉन्स वाढतो. प्रेसिपिटेशनमुळे अँटीजनचा आकारही वाढतो आणि आता आपण मगाशी बघितलं, की जर का तुमचा आकार मोठा असेल प्रतिजनाचा, तर फॅगोसाइटोसिसची शक्यता वाढते आणि फॅगोसाइटोसिसची शक्यता वाढल्यावर अर्थातच अँटीजन प्रेझेंटेशन वाढणार आणि त्याच्यामुळे स्टिम्युलेशन टी सेलचं स्टिम्युलेशन किंवा सक्रियता पण वाढते. अँटीजनचं आणखी ॲड्ज्युव्हंटचं आणखीन दुसरं उदाहरण आहे वॉटर इन ऑइल ॲड्ज्युव्हंट्स. आता ही अतिशय महत्त्वाची ॲड्ज्युव्हंट्स आहेत जी कुठे वापरली जातात? तर ही वापरली जातात जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये एखाद्या पॉलिक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे आपल्याला जर का अँटीबॉडीज तयार करायची असेल कुठल्यातरी प्रयोगासाठी किंवा कुठल्यातरी डायग्नॉस्टिक टेस्टसाठी किंवा कुठल्यातरी आपल्याला ॲसे निर्माण करायचे असतील त्याच्यासाठी किंवा एखादी ट्रीटमेंट म्हणून म्हणजे असं करायचं असेल तर आपल्याला ते प्रयोगशाळेत एखाद्या प्राण्यामध्ये जास्त महत्त्वाचं म्हणजे सशांमध्ये हे केलं जातं. त्यांच्यामध्ये आपल्याला हे ॲड्ज्युव्हंट्स वापरून त्याचा इम्यून रिस्पॉन्स वाढवतो आणि त्यामुळे अँटीबॉडीज जास्त प्रमाणात तयार होतात. फ्लुएन्स इनकम्प्लीट ॲड्ज्युव्हंटमध्ये अँटीजन खनिज तेल, मॅनॉइड मोनोओलिएट हे वापरलं जातं आणि ते एमल्सिफाईंग एजंट असतं आणि म्हणजे काय होतं एक्झॅक्टली ते तेल जे असतं हे ऑइल जे आहे ते अँटीजन भोवती लहान थेंबांमध्ये विखुरलं जातं आणि त्याच्यामुळे अँटीजन हळूहळू बाहेर सोडलं जातं. दुसरा प्रकार आहे कंप्लीट ॲड्ज्युव्हंट. कंप्लीट ॲड्ज्युव्हंटमध्ये हे इनकम्प्लीटचे सगळे प्रकार आहेतच, पण त्याच्याबरोबर उष्णतेने मारलेले मायकोबॅक्टेरिया असतात. अतिरिक्त घटक म्हणून वापरले जातात. हे ज्यूल्स फ्रॉइंड याने हे शोधून काढलंय आणि त्याच्यात मायकोबॅक्टेरियल पेशी का बरं वापरतात? तर मायकोबॅक्टेरियल पेशींचा महत्वाचा घटक म्युरामिल डायपेप्टाइड हे मॅक्रोफॅजेसना चेतित करतात आणि ते जास्तीत जास्त चेतित करण्यासाठी हे मायकोबॅक्टेरियल पेशी वापरल्या जातात. अर्थातच हे मायकोबॅक्टेरिया पॅथोजेनिक नसतात म्हणजे ह्याने रोग न होणारे मायकोबॅक्टेरिया वापरले जातात. ए व्हिरुलंट मायकोबॅक्टेरिया वापरले जातात. त्याला ए व्हिरुलंट स्ट्रेन म्हणतात. आता आपण घेऊया एपिटोप्सकडे. रोगप्रतिकारक पेशी संपूर्ण इम्युनोजन रेणूंशी संघटित होत नाही. म्हणजे आता बघा हा रेणू आहे आणि इम्युनोजेन रोगप्रतिकारक पेशी आणि इम्युनोजेन हा अख्खाच्या अख्खा त्याला बांधला जात नाही. तर काय असतं ह्या रेणूवर इम्युनोजेन रेणूवर पण वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्रोमॉलिक्युल्सवर सूक्ष्म भाग असतात आणि फक्त त्याच्याशीच या रोगप्रतिकार शक्ती बांधल्या जातात आणि त्या सूक्ष्म भागांना एपिटोप्स असं म्हणतात आणि किंवा अँटीजेनिक डिटर्मिनंट असं म्हणतात. एपिटोप्स हे रोगप्रतिकारक दृष्ट्या सक्रिय भाग आहेत आणि जे लिम्फोसाइटवर अँटीजन विशिष्ट रिसेप्टर किंवा अँटीबॉडीजशी बांधले जातात. म्हणजे एपिटोप्सशी काय बांधतात? आयदर रिसेप्टर्स किंवा अँटीबॉडीज. लिम्फोसाइट्स कॉम्प्लेक्स अँटीजनशी प्रोटीन अँटीजनशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधू शकतात आणि हे एपिटोप्स त्यांच्या प्रायमरी म्हणजे प्रथिनांच्या प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी किंवा इव्हन कॉटनरी स्ट्रक्चर जी असतात त्याचे पण घटक असू शकतात. म्हणजे बघा प्रोटीन ही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यात त्याचे प्रायमरी स्ट्रक्चर्स असतात, सेकंडरी स्ट्रक्चर असतात. प्रायमरीमध्ये म्हणजे त्याचा सिक्वेन्स असतो, सेकंडरीमध्ये त्याचे बीटा शीट्स, अल्फा शीट्स असतात, टर्शरीमध्ये त्यांच्यात बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि एक वेगळी स्ट्रक्चर आहे. क्वाटर्नरीमध्ये वेगवेगळे पेप्टाइड्स एकत्र येऊ शकतात आणि त्यांचं एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. आता जेव्हा हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्याच्या कुठल्याही भागाचा एक भाग हे प्रोटीन्स जे आहेत ते मी बोलते रोगजनकाचे म्हणजे एखाद्या पॅथोजनचे प्रोटीन्स आहेत. त्याचे जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यावर वेगवेगळे एपिटोप्स असतात आणि हा प्रत्येक एपिटोप बांधण्याचे इम्युनोजनचं काम करू शकतात आणि तो रोगप्रतिकारक पेशींना येऊन बांधू शकतो. असंच एकाच अँटीजन रेणूंना टी आणि बी सेल्सचे वेगवेगळे एपिटोप असू शकतात. म्हणजे विचार करा आता हे अँटीजन आहे आणि याच्यावर एक टी
हे अँटीजन आहेत. आपण विचार करूया की ही प्रोटीन स्ट्रक्चर आहे 3 डायमेन्शनल. ओके. त्याचा हा एक एपिटोप झाला, हा एक एपिटोप झाला, हा एक एपिटोप झाला, हा एक एपिटोप झाला. तर ह्या सगळे एपिटोप्स जे आहेत यांना अँटीबॉडी किंवा रिसेप्टर्स बाइंड करूच शकतात. पण काही एपिटोप हे बी सेल्ससाठी असतात, तर काही एपिटोप हे टी सेल्ससाठी पण असू शकतात. काही एपिटोप हे टी सेल्ससाठी पण असू शकतात. आता आपण येऊया कंपॅरिझन करूया आपण किंवा ह्या दोघांची तुलना करूया की टी सेलने प्रतिजन ओळखलं जाणं आणि बी सेलने ओळखलं जाणं यात काय बरं डिफरन्स आहे किंवा काय त्याचा फरक आहे. तर जर का प्रतिजनाशी संवाद साधायचा असेल, इंटरॅक्शन टू अँटीजन आपण बघितलं, तर टी बी सेल हे काय असतात? बी सेल त्यांच्या मेम्ब्रेनवर आयजी मॉलिक्यूल असतो, इम्युनोग्लोबुलिन आणि प्रतिजन यांच्यात बायनरी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि तो आवश्यक असतो. तर टी सेलच्या बाबतीत टी सेल रिसेप्टर, अँटीजन आणि MHC ह्या तिघांनाही आवश्यक एकत्र येणं आवश्यक असतं. सॉल्युबल अँटीजन्सना बी सेल बाइंड करतात, बांधले जातात, बांधणी होते, तर टी सेल नाही बांधत. MHC रेणूचा सहभाग अर्थातच बी सेलमध्ये नाही, तर टी सेलमध्ये ती प्रक्रिया झाल्याशिवाय MHC रेणूंवर प्रदर्शित झाल्याशिवाय टी सेलचं ऍक्टिव्हेशन किंवा सक्रियता होत नाही. प्रतिजनांचं रासायनिक स्वरूप काय असतं? तर इथे प्रथिनं, पॉलिसॅकराइड, लिपिड्स या सगळ्यांसाठी अँटीबॉडी बी सेल ऍक्टिव्हेट होऊ शकतात किंवा सक्रिय होऊ शकतात. पण बहुधा टी सेलमध्ये प्रथिनच असतात. आता एपिटोप्सचे गुणधर्म काय आहेत? एपिटोप्स कसे असतात ह्याचे? बहुधा बी सेल एपिटोप हे जसं आपण मगाशी बघितलं हे स्ट्रक्चरल एपिटोप्स असतात. बाहेरचे स्ट्रक्चर जे असतात त्याचे एपिटोप असतात. त्याच्यामुळे ते अनुक्रमिक किंवा सिक्वेन्शियल नसलेले अमिनो ऍसिड जे असतात आणि हायड्रोफिलिक पेप्टाइड असतात जे सहज उपलब्ध होतात ते त्यांचे एपिटोप्स असतात. तर अंतर्गत एका रेषेत असलेले पेप्टाइड हे MHC रेणूवर प्रदर्शित केले जातात. कारण का? हे जेव्हा पॉलीपेप्टाइड हे वेगवेगळ्या छोट्या छोट्या पेप्टाइड्समध्ये आपल्या फॅगोसाइट्समध्ये जेव्हा तोडलं जातं आणि मग MHC रेणूवर टाकून एकदम छोटा भाग MHC रेणूवर टाकून तो टी सेलला जेव्हा प्रेझेंट केला जातो तेव्हाच टी सेल ऍक्टिव्हेट होतं. म्हणजेच काय? ह्यांचा एपिटोप हा सरळ रेषेत असलेले पेप्टाइड असतात. एका रेषेत असलेले पेप्टाइड छोटे पेप्टाइड्स असतात. ते अर्थातच आपण पुढे बघणार आहोत. जेव्हा आपण अँटीजन प्रेझेंटेशन आणि प्रोसेसिंग बघणार आहोत तेव्हा आपण हे पूर्णपणे खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणार आहोत. आता आपण घेऊया हॅप्टिनवर. हॅप्टिन हे लहान सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत जे अँटीजेनिक असतात पण इम्युनोजेनिक नसतात. मगाशी आपण बघितलं तसं मॉलिक्युलर वेट लेस दॅन 1000 डाल्टन म्हणजे मॉलिक्युलर वेट ज्यांचं 1000 डाल्टनच्या पेक्षा कमी आहे ते स्वतःहून इम्युनोजेनिक एपिटोप म्हणून कार्य करू शकत नाहीत. परंतु जर का एक वाहक आपण मगाशी बघितलं कॅरियर प्रोटीन BSFचं आपण मगाशी उदाहरण घेतलं. हे जर का त्याच्यात घातलं आणि ते युजली नॉन इम्युनोजेनिक होमोपॉलिमर असतं आणि ते जर का आपण प्रवेशयोग्य बनवलं त्याच्यात आपण मिक्स केलं तर ते इम्युनोजेन म्हणून काम करू शकतं आणि पुष्कळशा प्रयोगशाळेमधील प्रयोगामध्ये हे असं वापरलं जातं. जसं आपण एक्झाम्पल घेऊया जर का आपल्याला T4 या हॉर्मोनसाठी आपल्याला जर का अँटीबॉडी निर्माण करायचं आहे. T4चं वजन आहे 777 डाल्टन म्हणजे ते हॅप्टिन आहे ते. आणि हे हॅप्टिनच्या विरुद्ध जर का मला त्याची टेस्ट तयार करायची आपल्या प्रयोगशाळेत तर त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी बनवायला ते इम्युनोजेनिक नसल्यामुळे मला ते जर का मी सशामध्ये त्याचं इंजेक्शन दिलं तर मला त्याच्यापुढे अँटीबॉडी मिळणार नाही. तर त्याचे अँटीबॉडी तयार करायला मला त्याच्यासाठी BSA ला ते जोडायला लागतं आणि मग ते इम्युनोजेन म्हणून मी अँटीबॉडी हे सशामध्ये इंजेक्ट केलं जातं आणि मग त्याच्यानंतर मला त्याच्यावर जास्त रिस्पॉन्स मिळतो. अर्थातच त्याच्यासाठी बूस्टर्स द्यायला लागतात.
आता हे कॅरियर जेव्हा आपण म्हणतो, ज्याला वाहक असं म्हणतात मोठ्या प्रथिनाशी, आणि तो फायनली ते एक इम्युनोजेनिक हॅप्टिन आणि वाहक याचं जे तयार होतं त्याला कॉन्जुगेट असं म्हणतात. म्हणजे जर का आपण T4 आणि BSA असं म्हटलं, तर त्याचा एक कॉन्जुगेट तयार होतो. जसं इथे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यावेळेला काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज तेव्हा तयार होतात. ते अँटीबॉडीज हॅप्टिनसाठी असतील, ते अँटीबॉडीज वाहक प्रथिनावरसाठी असतील, किंवा नवीन एपिटोप तयार होतील त्याच्यावर असतील. जसं इथे आता दिलं आहे बघा, इथे हे कॅरियर आहे, हे कॅरियर आहे, हे हॅप्टिन आहे, आणि हा हॅप्टिन कॅरियर कॉन्जुगेट आहे. जेव्हा आपण हे रॅबिटमध्ये टाकतो तेव्हा काय होईल, आपल्याला अँटीबॉडीज मिळतील हॅप्टिनच्या विरुद्ध, आपल्याला अँटीबॉडीज कॅरियरच्या विरुद्ध सुद्धा मिळतील, आणि आपल्याला अँटीबॉडीज कॉन्जुगेटच्या विरुद्ध सुद्धा मिळतील, जसं इथे दिलंय. परंतु हे जे हॅप्टिन आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला मॅक्झिमम अँटीबॉडीज मिळतील, कारण त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे. आणि हे मग आपण वेगळे करून वापरू शकतो, किंवा त्याचं जास्त प्रमाण असल्यामुळे आपण ते वापरू शकतो. आता आपण येऊया, आतापर्यंत आपण बघितलं प्रतिजन किंवा अँटीजनची कशी रचना असते, त्याची वेगवेगळे इम्युनोजेन्स म्हणजे काय, अँटीजन म्हणजे काय, त्यांच्यात काय फरक आहे, अँटीजन कसं असलं पाहिजे तर आपल्याला त्याचा इम्युन रिस्पॉन्स मिळतो, हे सगळं आतापर्यंत आपण बघितलं. आता हे इम्युन रिस्पॉन्स जेव्हा येईल, एस्पेशली बी सेलचा रिस्पॉन्स जेव्हा येईल, तेव्हा काय तयार होतं, अँटीबॉडीज, प्रतिद्रव्य. हे अँटीबॉडीज अतिशय महत्वाचे आहे, आणि त्याची स्ट्रक्चर कशी आहे ते आता आपण बघणार आहोत. सर्व अँटीबॉडीज ज्या असतात त्या 4 पॉलिपेप्टाइड साखळ्यांनी बनवलेल्या असतात. 1, 2, 3, 4. त्याच्यातल्या 2 साखळ्या आहेत त्या ही आणि ही, त्या हलक्या साखळ्या आहेत, किंवा त्याला लाईट चेन असं म्हणतात. तर 2 जड साखळ्या आहेत, किंवा हेवी चेन असं म्हणतात. प्रत्येक लाईट चेन त्याच्या हेवी चेन साथीदाराशी डायसल्फाइड बॉन्डने बांधलेली असते. ओके. आणि 2 जड साखळ्या अँटीजन बाइंडिंग क्षेत्राच्या बाहेर असलेल्या डायसल्फाइड बॉन्ड्सने, त्यांच्यात इंटरनल पण डायसल्फाइड बॉन्ड असतात, आणि त्यांच्यात एकमेकांच्यात पण डायसल्फाइड बॉन्ड्स असतात, आणि त्याच्यामुळे ते बांधले गेलेले असतात. त्यांचे हे जे बाइंडिंग साइट्स आहेत आणि ते एकमेकांपासून जे घडलेले आहेत, त्याच्यात हा जो पोर्शन आहे त्याला अँटीजन बाइंडिंग साइट्स असं म्हणतात. अँटीजन बाइंडिंग पासून जे बनलेले आहेत त्या अँटीबॉडी रेणूंमध्ये 2 प्रकारच्या अँटीबॉडीज, अर्थातच आपण पुढे बघणार आहोत ते, याला अँटीजन बाइंडिंग साइट म्हणतात, कारण या साइट्समध्ये अँटीजन येऊन बाइंड करतात किंवा बांधतात. आता आपण बघूया की प्रत्येक लाईट चेन मध्ये 2 इम्युनोग्लोब्युलिन डोमेन्स असतात. आता इम्युनोग्लोब्युलिन डोमेन्स आणि हेवी चेन मध्ये जवळजवळ 4 ते 5 इम्युनोग्लोब्युलिन डोमेन्स असतात. आता इम्युनोग्लोब्युलिन डोमेन म्हणजे काय ते आपण बघूया. प्रत्येक आयजी डोमेनची लांबी सुमारे 110 अमिनो ऍसिड्स असते. ते एका गोलाकार आकृतिबंधात दुमडलेले असतात, म्हणजे हा गोलाकार आकृतिबंधात ते दुमडलेले असतात. आणि त्याच्यात ते कशाने बनलेले असतात, तर ते बीटा प्लेट्सने बनलेले असतात. बीटा शीट्स असतात, त्याचे 2 थर असतात, आणि प्रत्येक थर मध्ये 3 ते 5 अँटी पॅरलल पॉलिपेप्टाइड्स असतात, आणि हे सगळे शेवटी एका लहान लूपद्वारे जोडले गेलेले असतात. आणि जे हे लूप्स असतात, जे लूजली बाइंड असं आपण म्हणतो, CDR1, CDR2 आणि CDR3, आता आपण बघणार आहोत ते काय आहे ते. तर ते लूप अतिशय महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहेत ते आपण आता बघूया. तर तुम्हाला कळलंच असेल की इथे जी लाईट चेन आहे त्याच्यामध्ये 2 आयजी डोमेन आहेत. तर हेवी चेनमध्ये जवळजवळ 4 किंवा 5 हे आहेत. IgM मध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळे क्लासेस, वेगवेगळे ग्रुप्स. त्याच्यामध्ये IgG या मॉलिक्युलमध्ये 4 असतात आयजी डोमेन, तर IgM मध्ये 5 असतात. आता आपण पुढे वळूया. अँटीबॉडीजच्या जड आणि हलक्या म्हणजे लाईट अँड हेवी चेन साखळ्या ज्या असतात त्यांचं टर्मिनल एक अमायनो टर्मिनल जे आहे, जिथे कुठल्याही पॉलिपेप्टाइडला तुम्हाला माहिती आहे
की एक सी टर्मिनल असतं आणि एक एन टर्मिनल असतं, एक अमायनो टर्मिनल असतं. त्या अमायनो टर्मिनलला अँटीजन ओळखण्याचा भाग असतो या इथे. आणि जड साखळ्यांचे कार्बॉक्सिल टर्मिनल ह्याला कॉन्स्टंट रिजन असतं, इथे कॉन्स्टंट रिजन असतं. आणि त्यांना काही वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्टर फंक्शन्स करण्याला इफेक्टर फंक्शन मेडिएटर्स असं करतात ते, म्हणजे प्रभावी कार्यांमध्ये काही मध्यस्थी करतात. अर्थात ती काय आहेत ते आपण बघणारच आहोत. जड साखळ्यांमध्ये म्हणजे व्हेरिएबल क्षेत्र एका आयजी डोमेनने बनलेलं असतं आणि कॉन्स्टंट रिजन हे 3 किंवा क्षेत्र हे 3 ते 4 आयजी डोमेनने बनलेले असते. हे आपण बघितलंच. पण मगाशी आपण बघितलं तेव्हा आपण हे नाही बघितलं की व्हेरिएबल कुठला आहे आणि कॉन्स्टंट कुठला आहे. तर हे व्हेरिएबल आहे आणि हे बाकीचं कॉन्स्टंट आहे. तर आपण इथे लिहिलेलं आहे बघा, इथे CH2 डोमेन लिहिलेलं आहे, CH3 डोमेन लिहिलेलं आहे, CH1 आणि VH म्हणजे व्हेरिएबल डोमेन आहे. तर हे आहे व्हेरिएबल लाईट आणि कॉन्स्टंट लाईट. ही डोमेन 2 डोमेन्स असतात लाईट चेनमध्ये. आता एका जडचं VH म्हणजे व्हेरिएबल क्षेत्र आणि हलक्या साखळीचं VL हे मिळून एक अँटीजन बाइंडिंग साईट तयार होते. म्हणजे ही एक अँटीजन बाइंडिंग साईट आणि दुसरी मगाशी पण आपण ते बघितलं. आता आपण पुढे बघूया. FAB रिजन आणि FC रिजन किंवा FAB प्रदेश आणि FC प्रदेश म्हणजे काय आहे? अँटीबॉडी रचनेचा अँटीजन बाइंडिंग भाग म्हणजे FAB रिजन आणि इफेक्टर फंक्शन ज्याच्यात असतं त्याला म्हणतात FC रिजन. आता सशाच्या हे सगळे आपण प्रयोगशाळेत केलेले प्रयोग आहेत. त्यामुळे सशाच्या आयजीवर पेपेन ह्या एन्झाईम आपण वापरलं तर ते हिंज रिजनवर अटॅक करतं आणि हिंज रिजनवर अटॅक केल्यामुळे काय होतं? 3 प्रकारचे तुकडे तयार होतात. ह्या 3 प्रकारच्या तुकड्यांमध्ये काय असतं? तर 2 तुकडे हे एकसारखे असतात, त्यांना FAB असं म्हणतात आणि एक तुकडा असतो तो त्याला FC फ्रॅगमेंट म्हणतात. ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. तर ह्या FAB फ्रॅगमेंटमध्ये काय असतं? एक असतं VH आणि CH1 असतं आणि ह्या तुकड्यांमध्ये अँटीजन बाइंडिंगची क्षमता असते. ओके. आता आपण पुढे बघूया FC पोर्शन मध्ये काय असतं. तर FC पोर्शन हा तिसरा तुकडा आहे ज्याच्यात 2 समान डायसल्फाइड लिंक पेप्टाइड्स पासून बनलेला आहे. हे 2 हा आणि हा हे 2 डायसल्फाइड पेप्टाइड्स आहेत आणि ज्याच्यामध्ये CH2 आणि CH3 हे डोमेन्स आहेत आणि ह्या डोमेनला स्फटिकीकरण बनवण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणून त्याला FC रिजन किंवा फ्रॅगमेंट क्रिस्टलायझेबल असं म्हणतात. आणि हा भाग कॉम्प्लिमेंटशी किंवा FC कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते आपण अर्थातच बघणार आहोत. ते त्याच्याशी किंवा FC रिसेप्टरशी हा जोडला जातो. जर का IgG वर आपण पेपेन ऐवजी पेप्सिन वापरलं, म्हणजे मगाशी आपण पेप्सिन कुठे ऍक्ट करतं आणि पेपेन कुठे ऍक्ट करतं, सॉरी पेपेन ऐवजी आपण पेप्सिन वापरलं. मगाशी आपण बघितलं की पेपेन वापरलं तर ते हिंज रिजनवर अटॅक करतं. तर पेप्सिन वापरलं तर तो प्रोटिओलिसिस क्षेत्रापासून दूरवर IgGचा FAB2 फ्रॅगमेंट तयार करतो, म्हणजे तो खाली इकडे अटॅक करतो आणि त्याच्यामुळे हा भाग 2 FAB फ्रॅगमेंट्स हे एकत्रित राहतात. डायसल्फाइड बॉन्ड त्यांच्यातला तुटत नाही किंवा ह्या पेप्सिनद्वारे अटॅक केला जात नाही आणि त्याच्यामुळे तो तसाच राहतो आणि ह्याला FAB2 असं म्हटलं जातं. तर ह्या सशाच्या IgG प्रोटिओलिसिस प्रयोगामधनं हे स्पष्ट झालंय की अँटीबॉडी रेणूंची मूलभूत रचना आणि वर्ग या सर्व प्रजातींमध्ये IgG रेणूंसारखीच असते आणि अँटीबॉडीज या वेगवेगळ्या भागांचं वर्णन करण्यासाठी FAB, FAB2 आणि FC हे शब्द वापरले जातात आणि हे आपण पुढे वापरणार आहोत. आता आपण येऊया अँटीबॉडी स्ट्रक्चरवर. जर अँटीबॉडीला
3 डायमेन्शनलमध्ये बघितलं आपण, मगाशीच बघितलं, ते वाय शेप आकाराचं दिसू शकतं. या वाय शेपच्या टोकावर 2 समान जे आपण म्हटलं अँटीजन बाइंडिंग साइट्स असतात, FAB, आणि प्रत्येक अँटीजन बाइंडिंग साइटमध्ये एक VH आणि एक VL असं. इंटरचेन हा आपण एकंदर परत आढावा घेतो आहे. इंटरचेन डायसल्फाइड बॉन्ड दोन्ही साखळ्यांमध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते त्यांचे इंटरॅक्शन स्थिर करतात, नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन्स. आणि अँटीबॉडी रेणू ग्लायकॉसिलेटेड असतात. म्हणजे हे सगळे रेणू त्याच्यात ग्लायकॉसिलेशन असल्यामुळे, कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स त्यांच्यामुळे असल्यामुळे ते सॉल्युबल असण्यासाठी, ते सॉल्युबल असणं महत्वाचं आहे, कारण ते आपल्या शरीरात असतात आणि ते सॉल्युबल असतात. आणि त्याच्यामुळे त्याची लवचिकता सुद्धा जतन करण्यास त्याला ते महत्वाचं असतं. आता आपण येऊया की अँटीबॉडी कॉम्प्लिमेंटॅरिटी डिटरमायनिंग रिजन हे कुठे असतं आणि अँटीबॉडी व्हेरिएबल पोर्शन ह्याचे काय लक्षण आहेत, वैशिष्ट्य काय आहेत. तर आता आपण बघू की अँटीबॉडीचं लाईट आणि हेवी चेनच्या अॅमिनो ऍसिडचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामधनं आपल्याला असं दिसतं की दोनही साखळीच्या व्हेरिएबल रिजनमध्ये, हे जे व्हेरिएबल रिजन आहे म्हणजे ते लाईट चेनचं असो किंवा हेवी चेनचं असो, दोन्ही साखळ्यांच्या मध्ये, त्याला व्हेरिएबल रिजन आपण असं म्हणतोय. त्याच्यात का व्हेरिएबल रिजन असं म्हणतो, तर त्या व्हेरिएबल रिजनमध्ये परिवर्तनीय म्हणजे हायपर व्हेरिएबल अशी 3 क्षेत्र असतात. म्हणजे आधीच ते व्हेरिएबल रिजन आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही हायपर व्हेरिएबल रिजन्स आहेत. ती जी लूप्स आपण मगाशी बघितली, ती लूप्स आहेत, ती हायपर व्हेरिएबल रिजन्स आहेत. आणि हे हायपर व्हेरिएबल रिजन्सच शेवटी सैलपणे पॉलीपेप्टाईड लूपशी संबंधित असतं आणि तेच फायनली तुमच्या प्रतिजनाला बांधणार असतं. हेच लूप अँटीजनशी थेट संपर्क साधतं आणि म्हणूनच त्याला कॉम्प्लिमेंटॅरिटी डिटरमायनिंग रिजन असं म्हणतात. म्हणजे काय, हे जे रिजन आहे, हे हायपर व्हेरिएबल रिजन जे आहेत ते 3 आहेत, CDR1, CDR2 आणि CDR3. ह्यांच्यामुळेच ते डायरेक्टली अँटीजनला बांधणार असतात. आणि ते बांधलं कधी जातं, जेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटॅरिटी असते, म्हणजे ते फिट बांधलं जातं, तेव्हाच ते बांधले जातं. आणि म्हणून त्यांना कॉम्प्लिमेंटॅरिटी डिटरमायनिंग रिजन असं म्हणतात. तर ह्या 3 रिजनपैकी CDR1, CDR2 आणि CDR3 यांच्यापैकी सर्वात अधिक परिवर्तनशील हे CDR3 आहे. तर हे तुम्ही बघताय आता, हे अँटीजन आहे आणि हे वेगळे, हे जे कार्टून आहे, हे वेगवेगळे 3 CDRs आहेत आणि त्याच्यामध्ये हे असं अँटीजन बांधलं जातं. इथे बघू शकता, हे वरचे लूप्स आहेत, CDR1, CDR3 आणि हे CDR2, हे 3 लूप्स आहेत. आता आपण बघू की सिक्वेन्स अनालिसिस जेव्हा अँटीबॉडी स्ट्रक्चरचं केलं गेलं, तेव्हा असं बघितलं गेलं की लाईट चेन्सचे 2 प्रकार आहेत. एक आहे कॅपा आणि एक आहे लॅम्बडा. तर अँटीबॉडीज हेवी चेनचे प्रमुख 5 प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे आयसोटोप्स म्हणून वर्गीकृत केले गेलेले आहे. आता एक आयसोटोप हा विशिष्ट ग्रीक अक्षराने ओळखला जातो. कुठल्या बरं, तर हेवी चेन जर का गॅमा असेल तर त्याला IgG क्लास म्हणतात. हेवी चेन जर म्यू असेल तर तो IgM मध्ये असतो. डेल्टा हेवी चेन असेल तर त्याला IgD म्हणतात आणि अल्फा हेवी चेन असेल तर त्याला IgA म्हणतात. तर ॲप्सिलॉन असेल तर IgE म्हणतात. तर आता आपण इथे बघूया त्याची वेगवेगळी रचना कशी आहे. हे आहे IgG, हे आहे IgE, हे आहे IgA, हे आहे IgM आणि हे आहे IgD. त्याच्यातलं IgA हे 2 मॉलिक्युल्स एकत्र येऊन बनलेलं असतं डायपेप्टाइड सारखं, आणि हे IgM असतं ते पेंटापेप्टाइड असतं, म्हणजे 5 मॉलिक्युलने बनलेलं असतं. ते आता आपण बघू. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया IgG.
IgG हा सिरममधला सर्वात मुबलक वर्ग आहे. म्हणजे एकंदर इम्युनोग्लोब्युलिनच्या 80% IgG असतं. आणि मानवी IgGचे एकंदर 4 उपवर्ग आहेत. ते म्हणजे IgG1, IgG2, IgG3 आणि IgG4. आणि अर्थातच त्यांच्या वेगवेगळ्या सिरम कॉन्सन्ट्रेशनच्या क्रमवारीप्रमाणे त्यांचं नामांकन केलं गेलं आहे. म्हणजे IgG1 हे सगळ्यात जास्त असतं 9 मिलीग्रॅम्स पर ml, IgG2 3 मिलीग्रॅम्स, IgG3 1 मिलीग्रॅम, IgG4 0.5 मिलीग्रॅम्स. आता ह्या चारही उपवर्गाचा DNA अनुक्रम ऑलमोस्ट सिमिलर आहे, म्हणजे 90 to 95% सारखा आहे. परंतु त्यांची वेगवेगळी रचना आणि त्यांचा हिंजचा आकार, नंतर त्यांचे दोन जड म्हणजे हेवी चेन मधले इंटरचेन डायसल्फाइड बॉन्ड्सची संख्या, यावरून हे उपवर्ग एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकतात. म्हणजे आता या चित्रामध्ये जसं दिसतंय आपल्याला, IgG1 मध्ये हे 2 डायसल्फाइड बॉन्ड आहेत. त्याचं हिंज रिजन आणि IgG2चं हिंज रिजन ऑलमोस्ट सारखं दिसतंय आपल्याला. परंतु हे डायसल्फाइड बॉन्ड 2 डायसल्फाइड बॉन्ड्स जास्त आहेत IgG2 मध्ये. तर IgG3 मध्ये आपल्याला त्याचं हिंज रिजन एकदम खूप लांब झालेलं दिसतंय आणि त्याच्यात खूप जे डायसल्फाइड बॉन्ड आहेत ते खूप वाढलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रक्चर जराशी म्हणजे खूप खेचली गेल्यासारखी वाटते, स्ट्रेच गेल्यासारखी वाटत. तर IgG4 मध्ये आणि IgG2 मध्ये तसं बरंचसं सिमिलॅरिटी आपल्याला दिसते, पण त्यांच्यात काही भेद असतात. आता आपण येऊया IgGचे 4 उपवर्ग, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म किंवा क्रियाशीलतामध्ये कसे कसे बरं त्यांच्यात फरक आहेत. एक तर मॉलिक्युलर वेटमध्ये सगळेही सारखेच आहेत. IgGचं मॉलिक्युलर वेट 150 किलो डाल्टन आहे, 150 किलो डाल्टन, ओके, म्हणजे 150,000 डाल्टन. जड साखळी अर्थातच सगळ्यांमध्ये गॅमा 1, 2, 3, 4 असं म्हटलं गेलंय. सामान्य रक्ताची पातळी आपण बघितलं की मगाशीच बघितलं की 9, 3, 1 आणि 0.5 आहे. त्यांचं सिरम हाफ लाईफ आपण बघितलं तर IgG1, IgG2 आणि IgG4 23 दिवस आहे, पण IgG3 मात्र 8 दिवसच आहे. कॉन्सन्ट्रेशन इथे कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन पाहिजे, क्षमा असावी. कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन किंवा कॉम्प्लिमेंट सक्रियता हे कुठले कुठले कॉम्प्लिमेंटला ऍक्टिव्हेट करतं, कुठला वर्ग, तर जिवंत करतच. G2, G3 अधिक प्रमाणात करतं, G4 करत नाही आणि G2 कधी करतं कधी करत नाही, म्हणजे कधी करतं कधी करत नाही. प्लासेंटा ओलांडणे हे आपण नंतर बघणारच आहोत, पण IgG हा प्रकार असा आहे की तो मातेपासून तिच्या अर्भकाकडे, जो फिटसमध्ये, जो पोटात असताना म्हणजे गर्भावस्थेत असताना जो प्लासेंटा असतो तो पार करून त्या गर्भापर्यंत पोचतो. IgG मॉलिक्युल्स त्याच्यात IgG1चा प्रकार पोचतो, तो प्लासेंटा ओलांडतो म्हणजे क्रॉस करतो. IgG3 आणि IgG4 पण क्रॉस करतात, पण IgG2 कधी करतात कधी करत नाहीत. तर फॅगोसाइटचे रिसेप्टर्स किंवा FC रिसेप्टर्सशी बांधून घ्यायला यांचं खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. G3 आणि G1चं याचं पण आहे, पण जरा कमी आहे, आणि ह्याचं कधी आहे कधी नाही असं आहे. अशा प्रकारे हे 4 उपवर्ग इम्युनोग्लोब्युलिन Gचे वेगवेगळे आहेत, त्यांच्यात वेगवेगळेपणा आहे. आता आपण येऊया IgM वर. IgM हे इम्युनोग्लोब्युलिनच्या 5 ते 10% असतं. त्याची सरासरी सिरम कॉन्सन्ट्रेशन 1.5 मिलीग्रॅम्स पर ml असतं आणि त्याचं आण्विक वजन हे 180 किलो डाल्टन आहे. आणि त्याचं म्हणजे मोनोमेरिक IgM मी सांगते, पेंटामर नाही. मोनोमेरिक IgM म्हणजे ओन्ली IgMचा एकच मॉलिक्युल. हे बी सेलवर पडदाबद्ध अँटीबॉडी म्हणून व्यक्त केलं जाऊ शकतं, मोनोमेरिक.
एकच. IgM हे प्लाझ्मा पेशींद्वारे पेंटामर म्हणून स्त्रावित केलं जातं, म्हणजे सिक्रीट केलं जातं. जेव्हा ते सिक्रीट होतं प्लाझ्मा सेल्सद्वारे, प्लाझ्मा सेल्स म्हणजे बी सेल्स सक्रिय झाल्यावर, ऍक्टिव्हेट झाल्यावर, आपण पहिल्या व्याख्यानात हे आढाव्यामध्ये बघितलं आहे की जेव्हा बी सेल सक्रिय होतात तेव्हा त्यांचं प्लाझ्मा पेशीमध्ये रूपांतर होतं आणि ते अँटीबॉडी स्त्रवतात. तर ते जेव्हा ही प्लाझ्मा पेशी जर का IgM स्त्रवणारी असेल तर ती तेव्हा मोनोमर नाही तर पेंटामर स्त्रवते आणि ज्याच्यामध्ये 5 मोनोमर युनिट्स कार्बॉक्सिल टर्मिनल हेवी चेनचे आणि C3 डोमेनना बांधणारे डायसल्फाइड बॉन्ड यांना एकत्र धरतात. म्हणजे काय, हे जे आहे हे डायसल्फाइड बॉन्ड त्यांना एकत्रित धरतात असे, आणि त्याच्या मध्यभागी त्यांचे FC असतात. सगळ्यांचे FC रिजन्स हे जे आहेत ते मध्यभागी असतात आणि बाहेरच्या जागी 10 अँटीजन बाइंडिंग साइट्स असतात. अर्थातच 1, 2, 3, 4, 5, 6, कारण एका मोनोमरमध्ये 2 साइट्स असतात. त्याच्यामुळे 5 आपण मॉलिक्युल्स पकडले तर 10 अँटीजन बाइंडिंग साइट्स असतात. आता त्या प्रत्येक पेंटामरमध्ये एक जी नावाची अतिरिक्त FC लिंक्ड पॉलिपेप्टाइड असते, ज्याला जे नाही जे चेन, जी 10 साखळ्यांपैकी 2 कार्बॉक्सिल टर्मिनलला एकत्रित आणते डायसल्फाइड बॉन्डमध्ये. पेंटामरिक IgM तयार करण्यासाठी मोनोमरच्या पॉलिमरायझेशनसाठी ही जी चेन अतिशय आवश्यक असते आणि ती पेंटामर व्हायच्या अगोदरच स्त्रावाच्या अगोदर जस्ट अगोदर जोडली जाते आणि मग ती बाहेर येते, म्हणजे मग ते पेंटामर बाहेर स्त्रावलं जातं. IgM हा अँटीजेनिक प्रतिसादातला, प्राथमिक प्रतिसादातला म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्समधला तयार होणारा पहिला इम्युनोग्लोबुलिन वर्ग आहे. म्हणजे तो लगेचच तयार होतो. IgGच्याही अगोदर IgM हा तयार होतो. म्हणूनच पुष्कळ वेळा आपण जेव्हा एखाद्या रुग्णाला जर का एखादा रोग झाला आहे की नाही हे बघण्यासाठी, म्हणजे जसं IgG, IgM असं आपण प्रमाण नेहमी बघतो, जसं डेंग्यूमध्ये. कारण डेंग्यू हा आपल्याला व्हायरल म्हणजे विषाणूंमुळे होणारा रोग असल्यामुळे ते व्हायरसेस बघणं कठीण असतं. तर अशा वेळी जर का आपण त्यांचे अँटीबॉडी रिस्पॉन्स बघितला तर आपल्याला कळतं की आत्ताच याला डेंग्यू झालाय, जर का IgM आपण त्याचं बघितलं तर. कारण IgM हा पहिला प्रतिसाद असतो आणि अशा प्रकारे आपण त्याच्यात फरक करू शकतो की आत्ता इन्फेक्शन झालंय का नंतर इन्फेक्शन झालंय, किती वेळ गेलाय, जे IgG आणि IgM रिस्पॉन्सवरनं आपण ते वेगळं करू शकतो. आता आपण येऊया IgA कडे. हा सिरममध्ये दिसतोच, पण जास्त प्रमाणात तो 10 ते 15% असतोच. पण त्याच्यापेक्षाही तो स्तनांचे दूध, लाळ, अश्रू, ब्रॉन्किल किंवा जननेंद्रिय किंवा पचनमार्गातील म्युकस या सगळ्या बाह्य स्त्रावांमधला सगळ्यात महत्वाचा इम्युनोग्लोबुलिन वर्ग आहे. आणि बाह्य स्त्रावाच्या अँटीजन इम्युनोग्लोबुलिन ए मध्ये त्याला सिक्रेटरी IgA असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक डायमर किंवा टेट्रामर असतो. म्हणजे काय, तर पुष्कळ वेळा डायमर म्हणजे दोन मॉलिक्यूल एकत्र येणं आणि ते जे चेनमध्ये येतात, जो सिक्रेटरी कंपोनंट पण असतो आणि त्याच्यामध्ये सिक्रेटरी कंपोनंट हा जॉईन झालेला असतो आणि त्याच्यामुळेच हा त्याला सिक्रेट करायला मदत करतो. तर त्याला सिक्रेटरी IgA असं म्हणतात. हा स्त्राव घटक स्पेशल म्हणजे म्युकस स्किनच्या एपिथेलियल पेशींच्या द्वारे त्याचं 70,000 मॉलिक्युलर वेट असलेला पॉलिपेप्टाइड आहे आणि तो कुठला म्हणतोय आपण, जे आणि त्यात 5 इम्युनोग्लोबुलिन सारखे डोमेन्स असतात. ओके, कुठलं, हे सिक्रेटरी कंपोनंट, जे चेनने सिक्रेटरी कंपोनंट आहे, त्याच्यात 5 डोमेन्स असतात आणि ते 5 डोमेन IG डोमेन्स आहेत आणि ते त्याला डायसल्फाइड बॉन्डद्वारा IgA ला बांधतात. म्हणजे 2 IgA ला हा जे सिक्रेटरी कंपोनंट आहे तो एक प्रकारे स्थिरता देतो आणि बांधतो. आता आपण वळूया इम्युनोग्लोबुलिन ई कडे. IgG अँटीबॉडीज गवत ताप किंवा म्हणजे हे फीवर
दमा किंवा अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी म्हणजे रॅश आणि ॲनाफिलेक्टिक शॉक या लक्षणांसाठी जबाबदार असलेल्या हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे अतिसंवेदनशीलता प्रतिक्रिया ती त्याच्यातलं नुसतं आपण मेन्शन बघितलं होतं, त्याच्यामध्ये ते मध्यस्थी करतात किंवा ते मेडिएट करतात. ही ॲलर्जिक प्रतिक्रियांना जबाबदार असलेल्या ह्या सिरम घटकाची उपस्थिती 1921 साली प्रॉस्निड्स आणि कुस्नर यांनी दाखवली आणि ज्यांनी एका ॲलर्जिक व्यक्तीकडनं ॲलर्जिक नसलेल्या व्यक्तीमध्ये सिरम इंजेक्ट केलं आणि तेव्हा त्याच ठिकाणी अँटीजन इंजेक्ट केलं तेव्हा व्हील फ्लेअर ही रिॲक्शन आहे म्हणजे पोळ्यासारखी, याला व्हील फ्लेअर अशी रिॲक्शन म्हणतात आणि ती त्यांच्या नावावरनं पीके रिॲक्शन पण म्हणतात, म्हणजे प्रॉस्निड्स आणि कुस्नरच्या नावाने म्हणतात. तर पीके रिॲक्शन म्हणतात, व्हील फ्लेअर रिॲक्शन पण असं त्यांना म्हणतात. IgEची प्रत्यक्ष ओळख 1966 साली इशिझाका यांनी केली आणि IgE रक्तातील बेसोफिल्स किंवा मास्ट सेल्स यांच्या पडद्यावरील FC रिसेप्टर्सशी बांधले जातात. म्हणजे आता आपण बघूया इकडे हे आहे मास्ट सेल्स, यांचे FC रिसेप्टर्स आहेत, त्याला IgE बांधले जातात. हे ॲलर्जन आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, हे बांधले गेल्यामुळे ह्याचा सिग्नल येऊन त्याचं डिग्रॅन्युलेशन किंवा हे जे ग्रॅन्युल्स आहेत ते बाहेर येतात, ज्याच्यात हिस्टमिन असतं आणि ह्या हिस्टमिनमुळेच ॲलर्जिक रिॲक्शन होते आणि जी दमा किंवा पित्त, ॲनाफिलॅक्टिक शॉक याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. आता पुढे आपण जाऊया IgD कडे, इम्युनोग्लोबुलिन डी. इम्युनोग्लोबुलिन डी हे सिरम कॉन्सन्ट्रेशन 30 मिलीग्रॅम्स असतं, 30 ग्रॅम्स पर मिलीलिटर असतं आणि ते सिरममधील एकूण इम्युनोग्लोबुलिनच्या फक्त 0.2% असतं. आता IgM आणि IgD याच्यासोबत प्रौढ बी सेल्स, प्रौढ पेशींच्या व्यक्त होणारा एक मेम्ब्रेन बाउंड इम्युनोग्लोबुलिन ज्याला म्हणतात, पडदा बाउंड इम्युनोग्लोबुलिन, त्याच्यामध्ये IgD चा समावेश असतो. म्हणजे IgM बरोबर IgD पण प्रौढ म्हणजे मॅच्युअर बी सेल्स मध्ये व्यक्त होतं मेम्ब्रेनवर. आता आपण येऊया अँटीजेनिक डिटर्मिनंट्स ऑन इम्युनोग्लोबुलिन. अँटीबॉडीज ग्लायकोप्रोटीन्स आहेत, बरोबर आहे, कारण ते प्रोटीन्स तर आहेतच पण त्याचे प्रोटीन्स ग्लायकॉसिलेटेड म्हणजे त्याच्यात शुगर्स, कार्बोहायड्रेट्स पण आहेत, म्हणून त्यांना ग्लायकोप्रोटीन्स असं म्हणतात. ते ग्लायकोप्रोटीन स्वतः असल्यामुळे ते स्वतः सुद्धा एक अँटीजेन किंवा इम्युनोजेन म्हणून काम करू शकतात. ते स्वतः सुद्धा एक अँटीबॉडी प्रतिसाद निर्माण करू शकतात आणि त्याच्यामुळे त्या इम्युनोग्लोबुलिनवरचे, त्यांच्या रेणूवरचे अँटीजेनिक डिटर्मिनंट्स किंवा एपिटोप्स हे 3 प्रकारचे असू शकतात. तर त्याला आयसोटोपिक डिटर्मिनंट्स, ॲलोटोपिक डिटर्मिनंट्स आणि इडिओटोपिक डिटर्मिनंट्स असं म्हणतात. आता आयसोटोप्स म्हणजे काय ते बघूया. वेगवेगळ्या प्रजातींमध्ये अनुवंशिकतेमुळे, जीन्समुळे स्थिरक्षेत्र वेगवेगळी असतात, पण त्यामुळे वेगवेगळे आयसोटोप्स व्यक्त करतात. आता हे आयसोटोप्स जे आहेत, आयसोटोपिक डिटर्मिनंट्स आहेत, हे आयसोटोपिक डिटर्मिनंट्स हे वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या, जसं माऊस IG1 आणि IgM याच्यात वेगवेगळे डिटर्मिनंट्स असतात. म्हणून जेव्हा एका प्रजातीचं अँटीबॉडी दुसऱ्या प्रजातीच्या शरीरात टोचलं जातं तेव्हा आयसोटोपिक डिटर्मिनंट्स परदेशी म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी निर्माण होतं. म्हणजे काय, म्हणजे IgG आणि IgM हे वेगवेगळे आहेत, त्यांचे आयसोटोपिक डिटर्मिनंट्स वेगळे वेगळे आहेत. तर हे जर का अँटीबॉडी जर का शरीरात टोचलं गेलं तर आपल्याला जे मिळतात ते आयसोटोपिक डिटर्मिनंट्स, वेगवेगळ्या डिटर्मिनंट्सच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होणं आणि त्याला आयसोटोपिक डिटर्मिनंट्स असं म्हणतात. आता ॲलोटाइप्स. जर प्रजातीच्या सर्व सदस्यांना समान आयसोटोप्स जीनचा संच अनुवंशिकतेने मिळतो, तरी काही जीन्सचे अनेक ॲलिल्स असतात आणि हे ॲलिल्स सूक्ष्म अमिनो ॲसिड फरकाने एन्कोड केलेले असतात.
सूक्ष्म अमिनो ऍसिड त्यांचे फरक असतात, त्यांनी म्हणजे जीन्स त्यांचे एन्कोड करतात हे अमिनो ऍसिड्स. तर त्यांना ॲलोटोपिक डिटर्मिनंट्स असे म्हणतात. ओके. आता जे एका प्रजातीचे काही सदस्य वेगवेगळे म्हणजे काही सदस्यांमध्ये असतात तर काहीमध्ये नसतात. तर अँटीबॉडीद्वारा प्रदर्शित केलेल्या ह्या डिटर्मिनंट्सची बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला ॲलोटाइप असं म्हणतात. तर त्याचं महत्त्व म्हणजे जेव्हा IgG1 हा मॉलिक्यूल स्ट्रेन ए मध्ये आहे आणि स्ट्रेन बी माऊसच्या म्हणजे उंदराच्या दोन्ही IgG1च मॉलिक्यूल आहेत, तरी पण त्यांचे वेगवेगळे एपिटोप्स आहेत, ॲलोटाइप्स आहेत. आणि मग ते ॲलोटाइप्स एपिटोप्स जे आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे ते ॲलोटाइप्स आहेत, कारण ते एकाच स्ट्रेन मधले आहेत पण वेगवेगळा त्यांच्यात फरक आहे. आता आपण इडिओटाइप्स बघितलं तर अँटीबॉडीचा हा जो भाग आहे, जो अँटीजेनिक डिटर्मिनंट किंवा ज्याला अँटीजन बांधलं जातं, तो जो भाग आहे तो सुद्धा एक एपिटोप म्हणून वापरला जाऊ शकतो. तर ह्याला इडिओटाइप असं म्हणतात. म्हणजे VH आणि VL डोमेनचा जो भाग आहे, जिथे अँटीजन बाइंडिंग साईट आहे, तर तोच अँटीजेनिक डिटर्मिनंट म्हणून पण कार्य करू शकतो. आणि याची गंमत बघा, ह्याच्या जर का विरुद्ध आपण अँटीबॉडी तयार केली तर त्याला एक इडिओटोपिक नेटवर्क असं म्हणतात. जर का इडिओटाइपच्या विरुद्ध असलेलं जे अँटीबॉडी आहे ते आपल्या एपिटोपचं कॉपी असेल आणि त्याच्या विरुद्ध आणखीन गेलं तर ती त्या पहिल्या एडिटोपची कॉपी असेल. तर ह्या सगळ्याला एक इडिओटोपिक नेटवर्क असं म्हणतात आणि ते अतिशय जटिल किंवा कॉम्प्लेक्स असं अंडरस्टँडिंग आहे, जे आपण पुढे कुठल्या तरी व्याख्यानामध्ये नक्कीच बघूया. आता अँटीबॉडी पासून जे इफेक्टिव्ह फंक्शन आहे, म्हणजे रोगाचा बचाव करण्यासाठी अँटीबॉडीची भूमिका आपण विचारात घेतली तर काय नुसतं बांधल्यामुळे काही रोगजनकांचा नाश होऊ शकत नाही, बरोबर आहे. अँटीबॉडी येऊन त्या रोगजनकाला बांधलं जातं, त्याच्या एखाद्या एपिटोपला बांधलं जातं. पण म्हणून काही ते रोगजनक किंवा जंतू हे मरून जात नाही किंवा ते शरीरातनं निघून जात नाही. तेव्हा अशा वेळी ते प्रभावी होण्यासाठी अँटीजन एक प्रकारची प्रतिक्रिया सुरू करतात, त्याला इफेक्टिव्ह फंक्शन्स असं म्हणतात. आणि त्याच्यामुळेच रोगजनकांचा मृत्यू होतो किंवा ते काढून टाकले जातात. आणि हेवी चेन कन्स्ट्रक्शन एरिया आणि सिरम प्रथिनं यांच्या परिसंवादामुळे कॉन्स्टंट एरिया आणि सिरम प्रोटीन्स यांच्या परस्पर संवादामुळे आणि सेल मेम्ब्रेनच्या रिसेप्टरमुळे हे इफेक्टर फंक्शन चालू होतं. तर पहिले इफेक्टर फंक्शन आपण बघूया, ऑप्सोनायझेशन. हे पण आपण बघितलं होतं थोडक्यात. FC रिसेप्टर जे मॅक्रोफाज आणि नेट्रोफिल्सच्या पृष्ठभागावर असतात, ते IgG रेणूंच्या स्थिर क्षेत्राला बांधू शकतात, कॉन्स्टंट रिजनला बांधू शकतात. आणि बॅक्टेरियाच्या पेशींना बांधले गेलेले अँटीबॉडी जेव्हा हे फॅगोसाइटच्या FC रिसेप्टरला बांधले जातात, तेव्हा एक प्रकारचं सिग्नल ट्रान्सडक्शन सुरू होतं आणि त्याच्यामुळे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॅगोसाइटॉस होतो आणि त्याच्यामुळे रोगजनकाचा नाश होतो. दुसरं आहे कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन. जेव्हा कॉम्प्लिमेंट या प्रथिनांचा जो संग्रह असतो तो पेशींच्या पटलांना छिद्र पाडू शकतो. त्यामुळे जेव्हा IgM किंवा मानवांमध्ये बहुतेक IgGचे सगळे उपप्रकार कॉम्प्लिमेंट प्रणालीच्या नावाला ग्लायकोप्रोटीन्सना एक प्रकारचं ऍक्टिव्हेट करू शकतात आणि त्याच्यामुळे जे रोगजनक आहेत त्यांचा पटलांना छिद्र पडून त्यांचा नाश करू शकतात. तिसरं आहे अँटीबॉडी डिपेंडंट सेल सायटोटॉक्सिसिटी किंवा ADCC. म्हणजे काय, जर का एक विषाणूंनी संक्रमित किंवा व्हायरली इन्फेक्टेड सेल असेल, पेशी असतील, तर त्यांना जेव्हा अँटीबॉडी जोडतात तेव्हा NK सेल्सचे जे रिसेप्टर्स असतात, FC रिसेप्टर, त्यांच्याशी बांधले जातात आणि त्यांना ऍक्टिव्हेट करतात आणि हे NK पेशी त्या लक्ष्यपेशींना ओळखून, लक्ष्यपेशी म्हणजे कोण, व्हायरली इन्फेक्टेड सेल्स, त्यांना ओळखतात आणि त्यांना मारली जातात. हे सगळ्या गोष्टी आपण पुढे आणि खोलात जाऊन बघणार आहोत. इथे फक्त अँटीबॉडीचा काय त्याच्यात भाग आहे, सहभाग आहे, तेच आपण बघतोय. चौथी गोष्ट आहे ट्रान्ससायटोसिस. ट्रान्ससायटोसिस म्हणजे काय? श्वसन, जठराचा मार्ग, मूत्रजनन मार्ग यांच्या सगळ्यांचा म्युकस सरफेस जो आहे तिथे इम्युनोग्लोबुलिनचे वाहन तर होतच असते आणि ते अर्थातच आणखीन दुग्धामध्ये होत असते. तर हे एपिथेलियल सेल्समधला जो प्रवास आहे
जो प्रवास होतो त्याला ट्रान्ससायटॉसिस असं म्हणतात. म्हणजे सगळ्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये, सगळ्या म्हणजे स्तनात्न दुधामध्ये किंवा एपिथेलियल पेशींमधला, स्तरांमधला हा जो प्रवास आहे, ही प्रक्रिया आहे, त्यालाच ट्रान्ससायटॉसिस म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं IgG ही सिक्रेटरी इम्युनोग्लोब्युलिन आहे. तर IgA ही सिक्रेटरी अँटीबॉडी आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्ससायटॉसिसमध्ये IgA महत्त्वाचा आहे. मानव आणि उंदीर यांसारख्या सस्तन प्राण्यांमध्ये आईकडून गर्भाला मगाशी आपण बघितलं IgG बहुधा हस्तांतरित केले जातं आणि ह्याला पॅसिव्ह इम्युनायझेशन असं म्हणतात. कारण आधीच संसर्ग होण्याच्या आधीच अर्भकाला त्या वेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज मिळालेल्या असतात आणि त्याच्यामुळे ते अर्भक फाईट करू शकतं, भ्रूण फाईट करू शकतं. ओके, फिटस आय विल से. आता आपण येऊया मोनोक्लोनल अँटीबॉडीवर. बहुतेक अँटीजनचा अनेक एपिटोप असतात, म्हणूनच ते शरीरात विविध प्रकारच्या एपिटोप्सना ओळखणारे बी सेल क्लोन तयार करतात आणि परिणामी हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज असलेले अँटीबॉडीजचं मिश्रण तयार करतात. त्याला पॉलिक्लोनल अँटीबॉडीज असं म्हणतात. पण जर आपण फक्त एकाच सेलपासून क्लोन तयार केला आणि त्या क्लोनमधनं जर का विशिष्ट एपिटोपला ओळखणारं जर का आपण अँटीबॉडी तयार केलं, या अँटीबॉडीजमध्ये सगळ्या अँटीबॉडीजमध्ये हे व्हेरिएबल क्षेत्र समान असेल, त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडी असं म्हणतात. आता हे मोनोक्लोनल अँटीबॉडी अर्थातच प्रयोगशाळेत तयार केलेलं होतं. 1975 साली कोहलर आणि मिल्स्टाईन या दोघांनी ते शोधून काढलं, ती पद्धती शोधून काढली आणि ते म्हणजे ती शोधून काढल्यानंतर इम्युनॉलॉजीच्या सगळ्यात प्रमुख तंत्रज्ञानापैकी एक बनली. या प्रक्रियेत ज्या अँटीजनच्या विरुद्ध मोनोक्लोनल बनवायचं असेल त्या अँटीजनने टोचलेल्या उंदराच्या प्लीहेत स्प्लीन सेल्समध्ये आणि बी सेल्स आणि मायलोमा सेल्स म्हणजे कर्करोगी प्लाझ्मा पेशी असतात, त्या एकत्रित केल्या जातात आणि पॉलीइथिलीन ग्लायकॉलमुळे या दोन्ही पेशींचं पडद्याचं एकत्रीकरण होतं, फ्युजन होतं आणि हायब्रिडोमा नावाची एक संकरित पेशी तयार होते. आता ही संकरित पेशी जी असते, या दोन्हीच्या मधनं अशी संकरित पेशी तयार होते आणि ही संकरित पेशी असते त्याला मायलोमा पेशीचं अमरत्व आणि बी सेलची अँटीबॉडी स्त्रवण्याची क्षमता असं दोन्ही असते आणि त्याच्यामुळे त्या सेल्स आपण पाहिजे त्या दिवस त्यांचं विभाजन होऊन त्या पूर्ण अमरत्व आल्यामुळे तशाच आपण त्यांना मेंटेन करू शकतो आणि तशाच त्यांच्यातून कित्येक अँटीबॉडीज, लिटर्स ऑफ अँटीबॉडीज आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो. आता मायलोमा स्वतःचं इम्युनोग्लोबिन स्त्रवत नाहीत, परंतु ते कर्करोगाचं असल्यामुळे ते अमर आहेत. ओके, आणि संकरित पेशी एका निवड माध्यमात निवडल्या जातात, त्याला हॅट मीडियम असं म्हणतात. हॅट मधलं H म्हणजे हायपोक्झान्थिन, अमायनोटेरिन आणि थायमिडिन याच्यात वाढवल्या जातात आणि जे फक्त अमर आणि अँटीबॉडीज स्त्रवणाऱ्या पेशींना प्रोत्साहन देतं. तर आता आपण बघितलं की इथे 2 जणांची फ्युजन झाली आणि मग हे त्याच्यानंतर त्यांनी हॅट मीडियममध्ये आपण वाढवणार. आता बहुतेक पेशींमध्ये प्युरिन बनवण्याचे 2 मार्ग असतात. एक डिनोव्हो मार्ग असतो ज्याला टेट्राहायड्रोफॉलेटची आवश्यकता असते आणि दुसरा म्हणतात साल्वेज पाथवे किंवा साल्वेज मार्ग असतो ज्याला हायपोक्झान्थिन ग्वानिन फॉस्फोट्रायबोझिल ट्रान्सफरेज HGPRT एन्झाईम वापरतो. हे महत्वाचं आहे कारण मायलोमा पेशींमध्ये HGPRT नसतं. तर डी नोव्हो मार्ग ते वापरतात आणि अमायनोप्टेरिनच्या उपस्थितीत टेट्राहायड्रोफॉलेट पण तयार होत नाही. परिणामी डी नोव्हो प्युरिन बनवण्याच्या मार्गातही अडथळा निर्माण होतो आणि पायरिमिडिन बायोसिंथेसिसमध्ये म्हणजे डीऑक्सी प्युरिडिन मोनोफॉस्फेट DUMP पासून थायमिडिन मोनोफॉस्फेट निर्माण करण्यात सुद्धा अडथळा निर्माण होतो. त्याच्यामुळे काय होतं, हायब्रिड नसलेल्या मायलोमा पेशी ह्याच निवड माध्यमात वाढू शकत नाहीत कारण त्याच्यात वेगवेगळं HGPRTला इनिबिट करणारं असतं, त्याच्यामुळे त्या वाढू शकत नाहीत. कारण मग हायब्रिड पेशी प्लीहा बी सेल्सकडनं HGPRT प्राप्त करतात
आणि मायलोमा पार्टनरपासून अनियंत्रित प्रसाराची क्षमता प्राप्त करतात आणि म्हणून त्यांना हायपोक्झान्थिन आणि थायमिडिन दिले तर ह्या पेशी टेट्राहायड्रोफॉलेटच्या अनुपस्थितीत DNA बनवू शकतात आणि फक्त हायब्रिड पेशी हॅट मीडियममध्ये राहू शकतात. आता ॲप्लिकेशन्स बघूया मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे. मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर कुठे कुठे केला जातो? इम्युनोडायग्नोसिसमध्ये केला जातो, गर्भधारणा शोधण्यासाठी, जसं आपल्याकडे प्रेग्नन्सी किट असतं त्याच्यात या मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरल्या जातात. असंख्य रोगजनक सूक्ष्मजीवांचे निदान करण्यासाठी त्यांचं कारण अँटीबॉडीज आपण वापरतो, त्यांच्या मोनोक्लोनल तयार करतो आणि त्यांच्या औषधाची पातळी मोजण्यासाठी करतो, पॅथोजन्सचं निदान करण्यासाठी करतो, हिस्टोकम्पॅटिबिलिटी अँटीजन मॅच करण्यासाठी आपण करतो, ट्यूमर द्वारे सोडलेले अँटीजन शोधण्यासाठी. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट असतात त्याच्यासाठी आपण इम्युनोडायग्नोसिसमध्ये मोनोक्लोनलचा वापर करतो. ट्रीटमेंटमध्ये सायटोकाईन किंवा TNF ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टरच्या विरुद्ध अँटीबॉडी आपण संधिवात आणि इतर इन्फ्लमेटरी रोगांवर वापरतो. CD20 विरुद्ध अँटीबॉडीज बी सेल पेशींपासून बनलेल्या ट्यूमर्ससाठी वापरले जातात आणि काही ऑटोइम्युन डिझीजमध्ये पण ते वापरले जातात. तर PD1 आणि CTLA4 यासाठी विशिष्ट अँटीबॉडीज काही कर्करोगांच्या थेरपीमध्ये वापरले जातात. एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टरशी बांधलेले अँटीबॉडीज पण कर्करोगांमध्ये वापरले जातात. तर अँजिओजेनेसिसला प्रोत्साहन देणारं सायटोकाईन व्हॅस्क्युलर एंडोथिलियल ग्रोथ फॅक्टर याच्या विरुद्ध पण अँटीबॉडीज आपण मॅक्युलर डिजेनरेशन या डिझीजमध्ये वापर करतो. आणि उंदराच्या अँटीबॉडीज माणसाच्या मध्ये जेव्हा वापरल्या जातात ॲज अ ट्रीटमेंट, तेव्हा त्याला मानवी अँटीमाऊस अँटीबॉडीज किंवा हामा रिॲक्शन, ह्युमन अँटीबॉडीज अगेन्स्ट माऊस अँटीबॉडी असं तयार होतात आणि म्हणून त्याला हामा रिॲक्शन म्हणून म्हणतात. म्हणून आजकाल ह्या उंदरामध्ये तयार केलेल्या मोनोक्लोनल्स वापरल्या जात नाहीत किंवा कायमेरिक अँटीबॉडीज जिथे FC पोर्शन, ह्युमनाइज कायमेरिक अँटीबॉडीज FC पोर्शन हा माणसाच्या अँटीबॉडीचा वापरला जातो आणि फक्त वरचा व्हेरिएबल पोर्शन हा मोनोक्लोनलपासून केला जातो. अशा अँटीबॉडीज वापरून वेगवेगळ्या कर्करोगांमध्ये, वेगवेगळ्या थेरपीजमध्ये याचा वापर केला जातो. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.